हॅलो एव्हरीवन, मी मुना धकाते मेकओव्हर. आज मला वेगळ्या लोकेशनला न जाता फक्त एकाच लोकेशनला मला एकाच ब्राईडचे 3 डिफरंट लुक क्रिएट करायचे होते. त्यासाठी मी आली अशोका हॉटेलला. तर ही आहे ऐश्वर्या. हिचे आज 3 डिफरंट फंक्शन होते. तर सगळ्यात आधी मॉर्निंगला फंक्शन चालू व्हायला लेट झालं, तर क्लायंटला लोकेशनला यायलाच लेट झाला. तर आम्ही पोहोचलो आणि लवकर तिचा मेकअप केलेला. फर्स्ट लुक तिचा हळदी लुकचा होता. तर पूल पार्टी वगैरे असं काही फंक्शन होतं, त्यासाठी तिचा मेकअप केला. त्यानंतर ग्रूमचा टचअप केला आणि हा ब्राईडचा फायनल लुक आहे. ज्वेलरी वगैरे घालून झाल्यानंतर तुम्ही तिचा फायनल लुक बघू शकता. खूप सुंदर झालं होतं. हेअरस्टाईल पण प्राचीने खूप छान केलेली होती. त्यानंतर कलिरे आले आणि कलिरे घालताच तुटले, तर आम्ही काहीतरी जुगाड करून तिला घालून दिलं. मग ती सेकंड चेनसाठी आली, तर पूर्ण हळदीने भरून आलेली होती. तर पूर्ण मेकअप रिमूव्ह करून आम्हाला तिचा पुन्हा दुसऱ्यांदा मेकअप करावा लागला. तर तो मेकअप आम्ही करून दिलेला आणि तिची साडी ड्रॅपिंग होती. हा पूजासाठी लूक होता, म्हणजे काहीतरी पूजेची विधी होती, त्यासाठी तिला हा लूक करायचा होता. तर आम्ही हेअरस्टाईल पण चेंज केली आणि पूर्ण मेकअप पुन्हा केला. त्यानंतर काहीच वेळात ती 1.5 तासानंतर आली लास्ट लुकसाठी, संगीतच्या लुकसाठी. तर त्यामध्ये टिका वगैरेच रिमूव्ह करून आणि मला थोडं मेकअपमध्ये थोडेसे चेंजेस करायचे होते. आय मेकअप, लिपस्टिक. तर हेअरस्टाईल चेंज केली आणि टिका रिमूव्ह केला आणि त्यानंतर ग्लॉस वगैरे लावून मेकअपला रिफ्रेश केलेला आहे. तर हा तिचा फायनल लुक आहे, थर्ड लुक आहे. तर आजचे तिचे 3ही लुक कंप्लीट झालेले आहे. उद्या तिच्या वेडिंग लुक आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या तुम्ही बघणारच. तर आजचे तुम्हाला 3ही लुक कसे वाटले मला कमेंटला नक्की सांगा. आणि तुम्हालाही नेक्स्ट सीझनसाठी ब्रायडल बुकिंग करायची असेल तर लवकरात लवकर करा. बाय.